हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी अंजली रवींद्र बर्गे, सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी या पदावरती 2022 मधून माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर STI ASO 2021 तसंच उपशिक्षण अधिकारी 2021 या पदावरती माझं सिलेक्शन झालेलं होतं. तर आज आपण राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 या दृष्टिकोनातून मराठी व इंग्रजी वर्णनात्मक पेपर जो 100 मार्काचा आहे त्यासाठी अप्रोच बिल्डिंग आणि ब्रेन स्टॉर्मिंगसाठी लेक्चर घेणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये निबंध लेखन, सारांश लेखन आणि तुमचं आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन, भाषांतर, हे सगळं आपण कसं करावं, त्याच्यावरती अप्रोच कसा बिल्ड करावा, ब्रेन स्टॉर्मिंग कसं करावं, अल्गोरिदम कसा करावा, हे आपण बघणार आहोत पूर्ण लेक्चरमध्ये. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच या लेक्चरचा फायदा होईल. कारण जेव्हा हा पेपर अख्खा पेपर 100 मार्काला असतो, GS 1, 2, 3 सोबत आपण त्याला इक्वली इम्पॉर्टन्स देत नाही इनपुट आउटपुट रेशोमध्ये, तर तो का गरजेचा आहे. तसंच तो दिल्यानंतर ना आपलं जे आउटपुट असणार आहे ते आपल्या रँक्समध्ये असणार आहे, पोस्टमध्ये असणार आहे, क्लास 1 क्लास 2 मध्ये असणार आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या लेक्चरकडे बघा, सो तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा मुख्य 2024 साठी लेखन कौशल्याची जी आपण बॅच लॉन्च केली आहे, जी 15 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे, या संदर्भामध्ये थोडंसं तुम्हाला 1 मिनिटासाठी सांगणार आहे. याच्यामध्ये आपण जवळजवळ 10+ निबंध घेणार आहेत, 6 सारांश घेणार आहेत, 6 भाषांतर घेणार आहेत आणि इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश असणार आहेत. जवळजवळ 25 पेक्षा जास्त आपण लेक्चर घेणार आहे. तसेच त्याच्यामध्ये आपण ब्रेन स्टॉर्मिंग, माइंड मॅप्स, अल्गोरिदम्स घेणार आहे. याच्यासोबत आपण भाषांतर ओघवतं कसं करायचं, सारांश करताना कनेक्टिंग लिंक्स कशा जोडायचे हे बघणार आहे. आणि जे वेगवेगळे विषय असणार आहेत, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक, चालू घडामोडीचे, हे सगळे आपण त्या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. तर तुम्ही नक्की लावा, तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल. ओके, तर आपण आता लेक्चरला सुरुवात करू. तर लेखन कौशल्य, लेखन कौशल्य जो आपला वर्णनात्मक पेपर आहे त्याच्या बॅचचा ओरिएंटेशन इथे घेणार आहोत, की निबंध, भाषांतर, सारांश लेखन. ओके, नॉट इन डिटेल, अक्षर डिटेल नाही, पण एखादा पक्षी वरती गेल्यानंतर जो आपण व्यवस्थित व्ह्यू पाहतो, तर त्या बर्ड्स आय व्ह्यून आपण ह्या पेपरकडे पाहणार आहे. तर आपण त्यासाठी आपण सुरुवात करूया. ओके, ठीक आहे. आता जो आपला पेपर आहे तो 100 मार्काचा आहे. 50 मार्क इंग्लिश, 50 मार्क मराठी, बरोबर आहे. 50चं डिवायडेशन तुम्हाला 25, 15, 10 हे माहिती आहे. 25 निबंध, 15 तुमचं जे ट्रान्सलेशन असेल आणि 10 तुमचा प्रिसिज असेल, ह्यासाठी आहे. सेम तिकडे तसंच आहे. तर आजपर्यंत तुम्ही ह्याचा कधी विचार केलाय का, की जे आपले GS 1, 2, 3, 4 आहेत, जसं आपण 150 मार्क किंवा आपण हिस्ट्रीला जसे मार्क असतात किंवा हिस्ट्री जिओग्राफीला, नंतर तुम्ही रिमोट सेन्सिंग किंवा ह्या सगळ्या टॉपिकला आपण जसे मार्क डिवाइड करतो तसं टाइम पण डिवाइड करतो, बरोबर आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं का, की एक मला सगळ्यांनी प्रश्न विचारा, प्लीज विचारा, की आपण लेखन कौशल्याच्या 100 मार्काच्या नुसार आपण त्यांना 100 मार्का एवढा टाइम देतो? हा नक्की विचार करा. मी इथं नक्की इथे लिहिते, लेखन कौशल्याला आजपर्यंत तुम्ही दिलेला वेळ म्हणजे तुमचं इनपुट आणि तुमचे जे मार्क्स आहेत 100 मार्क्स, 50-50. ओके, तर सॉरी 50-50 फास्ट मध्ये झालं, सॉरी. तर हे तेवढा वेळ आपण आजपर्यंत त्याला तेवढा दिलेला आहे का? तुम्हाला नक्की तुमचं उत्तर मी पण सांगत नाही, कारण माझ्याकडनं पण त्या चुका झाल्यात. नाही असं नाही, पण आपलं चुकणं हा माणसाचा धर्म आहे आणि सुधारणं हा पण माणसाचा धर्म आहे. आपण दोन्ही पालन, म्हणजे चुकल्यानंतर न सुधारायच्या ह्या धर्माचं आपण नक्की पालन करायचं. आलं लक्षामध्ये? आता लक्षात घ्या की आपण त्याच गोष्टींसाठी ही बॅच लॉन्च हे करतोय, आपण ओरिएंटेशन घेतोय. आणि तुम्हाला सांगते की टेस्ट सिरीजची एक बॅच लॉन्च करण्याच्या मी विचारात आहे. ते लवकर त्याचा अपडेट देईल, की ज्याच्यामध्ये लेखन कौशल्यावरती आपण ते 100 मार्क कसे फेच करू शकतो ह्याच्यावरती आपण तो एक प्रोग्राम राबवणार आहे. लक्षामध्ये? आता बघा, लेखन कौशल्याचं ओरिएंटेशन घेतोय. ओके, तर हा पेपर किती मार्काला आहे? 100 मार्काला लेखन कौशल्याचा पेपर आहे. त्यातला 50-50 डिवाइड झाला. त्याच्यामध्ये 25, 15, 10 आणि सेम तिकडे. आता मी त्याच्यामध्ये वेळ नाही घालवते. 25 निबंध, 15 तुम्हाला माहिती आणि सॉरी 15 काय आपलं 10 तुमचं प्रिसिज आहे आणि 15 तुमचं ट्रान्सलेशन आहे, बरोबर आहे. तर ह्याला एवढं महत्व का, ह्याला आपण एवढा वेळ का देतो, तर त्याचं महत्व काय ते तुम्हाला सांगते.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी हा सर्वात महत्वाचा पेपर आहे. मराठी इंग्लिश वर्णात्मक 1. आता तुम्हाला सांगते मेन्सचे आपले मार्क्स किती असतात, सगळ्यांचे मार्क्स असतात बरोबर आहे. आपली चर्चा पण होते, अरे इंटरव्ह्यूचा कॉल येईल का ग, मला येईल का ग, तुला येईल का ग, अशी चर्चा पण आपल्यामध्ये होत असते बरोबर आहे. मग आपण पुण्याचे मार्क्स काढतो, इकडे किती आहे, तिकडे किती, त्या सेंटरला किती आहेत, नागपूरला किती आहेत, अमरावतीला किती आहेत, असे सगळ्या मार्क्स ओव्हरऑल महाराष्ट्रात डिसाईड चर्चा होते. ऑफिसर्समध्ये पुन्हा कोणाचे मार्क किती किती आहेत, ज्यांचे इम्प्रुव्हमेंट अटेम्प्ट असतात ते काढतो ना. पण कधी कधी कळतं, अरे मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाच नाही का, अरे मला इंटरव्ह्यूचा कॉल आला, आय वॉज अनएक्सपेक्टिंग की मला येणार नव्हता. होतं असं, माझ्या बाबतीत झालंय असं, होतं असं. आता त्या आठवणी काढण्यात अर्थ नाही, कारण त्या चुका झाल्या होत्या, पण त्या पण सुधारायच्या असतात बरोबर आहे. तर मग इंटरव्ह्यूचा कॉल येणार की नाही हे कशावर डिपेंड राहतं, रिटर्न मार्क्सवरती. पोस्ट मिळणार का नाही, इंटरव्ह्यूचा कॉल जरी आला तरी फायनल पोस्ट मिळणार का नाही, आपण जर इंटरव्ह्यू आणि लिखाणावरती. इंटरव्ह्यू इज द मोस्ट अनप्रेडिक्टेबल थिंग्स. आपण नाही प्रेडिक्ट करू शकत की काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत आहे. ओके. पण आपण जर एक 10-15 इसेची प्रॅक्टिस केली, 10-15 ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस केली आणि 10 प्रिसिजची प्रॅक्टिस केली, जास्त नाही, म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग केलं ह्या सगळ्या विषयावरती, तर का नाही आपल्याला ऍटलिस्ट 100 पैकी मॅक्झिमम मार्क येणार आहेत. मिनिमम तर कुठेच जाणार नाहीत. मी म्हणजे जर एवढी प्रॅक्टिस केली ना, जे मिनिमम मार्क्स असतात ना ते तर कुठेच जाणार नाही तुमचे. म्हणजे मॅक्झिमम मार्क्ससाठी आपण जास्त प्रयत्न करू शकतो बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे पोस्ट मिळणार का नाही पण ह्यावर डिपेंड राहतं. प्लस प्लस क्लास 1 मिळणार की क्लास 2 पण डिपेंड राहतं त्याच्यावरती बरोबर आहे. आपण काय असं नाही की बाबा एखादी पोस्ट कमी आहे, एखादी पोस्ट जास्त आहे, किंवा ह्या कॅडरला जास्त महत्व आहे त्या कॅडरला कमी, असं नाहीये. ओके. पण जे तुमचं ड्रीम आहे की मला ह्या सर्व्हिसमध्ये जायचंय, मला त्या सर्व्हिसमध्ये जायचंय, तर हे सगळं शेवटी ऍटमोस्ट शेवटी यू कॅन गो अँड यू कॅन सी द लिस्ट. तुम्हाला रिटर्नचे मार्क चेक करा, तुम्ही इंटरव्ह्यूचे मार्क चेक करा, आणि तुम्ही ऑब्जेक्टिव्हचे मार्क, तुम्हाला बरेच उदाहरण असे सापडतील की ह्याला ह्याच्यापेक्षा ऑब्जेक्टिव्हला मार्क जास्त आहे, पण रिटर्नला कमीत म्हणून त्याचा रँक खाली आला. ह्याला ह्याच्यापेक्षा ऑब्जेक्टिव्हला मार्क कमी आहेत पण रिटर्नचे मार्क चांगले असल्यामुळे त्याचा रँक वरती आला, किंवा त्याला पोस्ट मिळाली, किंवा तो लिस्टमध्ये आला, असंही होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. म्हणजे लिस्टमध्ये येणं का नाही हे पण त्या गोष्टीवर डिपेंड राहतं, वरती खाली होणं का रिटर्नच्या मार्क्सवर डिपेंड राहतं. मी असं म्हणत नाहीये बरं का, ह्याचा अर्थ असा नाही की ऑब्जेक्टिव्हला महत्व नाहीये. प्लीज 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 डोंट थिंक सो. त्याला खूप जास्त महत्व आहे, प्रत्येकाचं महत्व आपल्या ठिकाणी तेवढंच आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्याला जसं आपण त्याच्या महत्वानुसार टाइम देतो, त्याला जसं म्हणजे आपण त्याच्या रिसोर्सेस वापरतो, त्याच्यानुसार आपण प्रॅक्टिस करतो, तशीच तेवढीच प्रॅक्टिस ह्याची होत नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. महत्व दोघांचं तेवढंच आहे. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट. आता आपण त्याचा जो पहिला पॅसेज हे आहे, आपण निबंधाकडे जाणार आहोत. त्याच्या लेखन कौशल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे जास्त मार्क असलेला 25 मार्काचा जो आहे तो निबंध. आता जेव्हा मी निबंध सारांश आणि भाषांतराबद्दल थोडं थोडं बोलणार आहे, त्याच्यानंतर आपण सिक्वेन्स डिस्कस करणार आहे की आधी काय लिहायचं, नंतर न वेळ कसा हे करायचा, नंतर तुम्हाला सांगते की सामान्य मुलांना काय काय प्रॉब्लेम येतात ते पण मी ह्याच्यामध्ये काढलेले आहेत. की म्हणजे आधी मी मुलांशी बोलले की आता मी स्वतः तर ऍस्पायरंटच आहे, मी काय वेगळ्या मुलांशी बोलले नाही, की मला पण माहिती आहे फेस करताना काय काय प्रॉब्लेम येतात ते बरोबर आहे. तर मग अजून 4 लोकांशी बोलले की बाबा तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे की मी बॅचमध्ये काय सांगावं, किंवा मी जेव्हा विद्यार्थिनी होते किंवा मी ऍस्पायरंट होते तेव्हा मला काय वाटत होतं की बॅचमध्ये काय सांगावं, किंवा मुलांची डिमांड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि याच्यानंतर हे ओरिएंटेशन बॅच किंवा एक गेस्ट लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला की माझ्या बाबतीत माझ्या काही चुका झाल्यात तर त्या जर नसल्या तर कदाचित ही आजची क्लास 1 पोस्ट त्याच्या आधीच मिळाली असती. ठीक आहे. काळाची चक्र काही परत होत नाहीत. झालेल्या चुका आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघा, हा हे तुम्हाला सांगितलं मी. याच्यानंतर बघा की जे आपले प्रश्न असतात मनामध्ये, की निबंध, भाषांतर आणि आता पेपर असं समजा की आपण पेपर ओपन करतोय, आपल्याला 2 निबंध दिसलेत, लगेच ट्रान्सलेशन दिसलंय आणि लगेच प्रिसिज पण दिसलाय. आपण सुरुवात कुठून करायची? ओरिएंटेशन तर हेच उद्देश, सुरुवात कुठून करायची आपण. तर समजा की अरे बापरे, हे तसं इरेज करायचं होतं. ठीक आहे. आता सुरुवात कुठून करायची, हा तुम्ही गेल्या गेला तुम्ही पेपर ओपन केला आणि हे सगळं पाहिलं. तुम्हाला एसएचे विषय तुम्हाला नवीन असतात, ठीक आहे आपण प्रेडिक्ट करू शकतो, पण कधी कधी नाही प्रेडिक्ट. लाईफ इज सो मच अनप्रेडिक्टेबल. सो मच. कुणीच सांगू शकत नाही काय होऊ शकतं. अचानक वेगळा एसे अचानक एसे आनंदाचा पण येऊ शकतो, तर असं पण होऊ शकतं. तर तुम्ही एसे पाहिला, नंतर तुम्ही हे पाहिलं भाषांतर, मग तुम्ही इथं सारांश पाहिलं. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला सारांश पण अचानक
कुठला करायचा, कसा करायचा, कुठला करायचा एकच ऑप्शन असतो आपल्याला, की कसा करायचा किंवा काय करायचं. त्या सारांश लेखनाच्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये पूर्णपणे घेतलेलं आहे. पण हे जस्ट तुमचं ओरिएंटेशन लेक्चर आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं आपण विहंगावलोकन करणार आहे. पण हाऊ टू हिट द पॉईंट हे सेपरेट भाषांतराचं लेक्चर, सेपरेट सारांश लेखनाचं सेपरेट आणि सेपरेट निबंधाचं लेक्चर पण घेतलेलं आहे. तो असं काही नाही की बाबा सारांश लेखनाला वेटेज कमी तर त्याला वेटेज मी वेळ कमी घेतलेला आहे, असं नाही बिलकुल केलेलं. एकदम डिटेलमध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हां, तर आता आपण पेपरवर डिस्कस करूयात. तर तुमचा माइंडसेट इथे की इथे एसीचे नोट 2 नोट पाहिले तुम्ही, टॉपिक भाषांतर पाहिलं, सारांश पाहिलं, सुरुवात कुठून करायची. पेपर आता ही झाली तुमची प्रश्नपत्रिका. उत्तरपत्रिकेमध्ये उजव्या हाताला पहिला असतो तुमचा सारांश लेखनाचा बॉक्स. ओके, त्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं असतं, बरोबर आहे. कसं लिहायचं, काय लिहायचं, आता मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे, तो पण ओरिएंटेशन घेतलंय. तर तुम्ही सांगा, ह्या पहिल्याच बॉक्समध्ये तुमची खडाफोड, तुमचा खडाफोड झाली, तुमचा आत्मविश्वास कमी, तुमचं शुद्ध लेखन त्याच्यामध्ये नाहीये, तुम्ही सांगते अक्षर थरथर कापते, किंवा सारांश करताना पहिलाच प्रश्न गेल्या पहिल्याच, आता ह्याचा सारांश कसा करायचा, ह्याचा सारांश माझा बरोबर झालाय का, मग मला मार्क मिळतील का, किंवा तो पॅसेज मला समजलाय का, माझं प्रिसिज व्यवस्थित झालाय का, ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येणार आहेत लिहिता लिहिताच. तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार आहे, तो आत्मविश्वास कमी झालेला हा एक्झामिनरला कळणार आहे. ओके, तर मी पुन्हा सांगते की तुमचे जे काही तुम्ही इथं पेपरमध्ये लिहिता, ओके, त्याचा तुमचा आत्मविश्वास कसा आहे तुमच्या लेखनावरनं कळत असतं. आत्मविश्वास, तुमची आकलन क्षमता, आत्मविश्वास समजून घ्या तुम्ही. आत्मविश्वास, ओके, आकलन, तुमचं ज्ञान. ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या मी, मला असं वाटतं की व्यवस्थित लिहाव्यात तर त्या जास्त छान समजतील. ओके, हा, तर तुमच्या लिहिण्यावरनं तुमचं तर ज्ञान कळतंच, त्याच्यावरून तुमची आधी तुमची आकलन क्षमता कळते, तुम्हाला ते कळालंय का, ज्ञान कळतं, तुम्हाला विषय कळालाय का, कळतो. ओके, त्याचा गाभा कळालाय का ते कळतो. महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, पॉइंट ऑफ व्ह्यू लेखकाचा समजलाय का कळतं. कशामध्ये पण, हा भाषांतराला पण तुम्हाला कळणार आहे, प्रिसिजला पण कळणार आहे, आणि निबंधामध्ये तुम्हाला त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळलाय का स्वतःचा, की मला काय म्हणायचंय, मला काय डिलिव्हर करायचं हे कळलंय का, हे जास्त महत्वाचं आहे. ओके, हे सगळं इंटरप्रिट होत असतं, आणि हे सगळं इंटरप्रिट होताना ह्याचं काय होतं तुमचं, मी पुन्हा पुन्हा शब्द वापरलाय सारांश लेखनाच्या सगळ्यांमध्ये, की मूल्यांकन, तो एक्झामिनर करत असतो, आणि ते मूल्यांकन कशामध्ये होतं, मार्क्समध्ये. मार्क्स पुन्हा कुठं सॉरी, मूल्यांकन होत असतं, मूल्यांकन होत असतं मार्क्समध्ये, आणि मार्क्स पुन्हा जाऊन तुम्हाला ऍड होतात, आणि ते तुमचे रँक, बाकी सगळ्या गोष्टी लिस्ट वगैरे मी सांगितलं, आणि रिटर्नच्या मार्क्समध्ये ऍड होऊन ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट नक्की पडतो. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टींचं त्याला तुम्ही गेलं जर सारांश लेखन दिलं आणि तुमच्याकडे नाही व्यवस्थित झालं, तर त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या मार्क्स वरती होतो. आता अजून एक कारण की लगेच सारांश मी का घ्यायची नाही, की तुमचा गेल्या पहिला काय होतंय, सारांश लेखन वाचून होतोय, बरोबर आहे. सारांश लेखन वाचून होतंय, सारांश लेखन जर गेलं तुमचं वाचून म्हणजे तुमचा पेपर उघडलं, सारांश लेखन वाचून झालं, ह्याच्यावर तुमचा आत्मविश्वास कमी आहे असं वाटलं, किंवा ह्याच्यावर तुमचं फाडाफोड झालेली असली, किंवा तुम्ही थोडं टेन्शन मध्ये असता, तर तुमच्या कुठल्या पानावर परिणाम होतोय, पहिल्या पानावरती पेपरच्या तो परिणाम होतोय. आलं लक्षामध्ये. पहिल्या पानावरती परिणाम होतोय, तो झाला नाही पाहिजे. ओके, म्हणजे तो पहिल्या पानावर परिणाम झाला. मी असं म्हणत नाही की पहिला क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनला डिपेंड आहे किंवा लिंक आहे, अजिबात नाही. मी तर असं म्हणते की आयडियली पहिल्या प्रश्नाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचा इम्पॅक्ट पण नाही झाला पाहिजे एक्झामिनरकडनं चेक करताना, नाही झाला पाहिजे. कारण कसं होतं माहितीये का, की एखादा प्रश्न आपण कॉन्फिडन्स कमी असतो, एखादा प्रश्न आपल्याकडनं चुकला तर त्याचा परिणाम दुसऱ्यावरती नाही झाला पाहिजे आयडियली. पण एक लक्षात ठेवा, माणूस हा प्राणी आहे, माणसाचा तो स्वभाव आहे. जर आपल्याकडून आपल्याकडून हे एखादं पान वाचतोय समजा आपण, आणि हे खूप छान लिहिलेलं आहे, दुसरं पान खूप छान लिहिलेलं आहे, ओके, तर ऑब्विसली तिसऱ्या पानाला बघण्याचा व्ह्यू काय होणार आहे आपला, अरे वा छानच लिहिलं असणार आहे, पुढचं अरे वा छानच लिहिलं असणार आहे, असंच होणार ना आपल्याकडनं, की आपण हे वाचत जाणार. पण पहिल्याच पान जर खराब असेल, पहिलाच पान जर हे असेल, तर आपण त्या पानावरती जाणार आहे का लगेच, म्हणजे एक प्रिजुडाइज मेंटली तयार होणार आहे ना मनामध्ये. ठीक आहे, जरी ते एक्झामिन असेल तरी बेसिकली त्याच्यात आधी काय ते ह्युमन बिईंग्स आहे, तो हा सिक्वेन्स म्हणजे हा डोक्यात तयार होणार आहे. त्यामुळे पहिलं पानाकडे जे तुम्हाला
तुम्हाला समजलंय, तुमचं आकलन आहे, तुमची नॉलेज डेप्थ आहे आणि तुम्हाला काय कळालंय ते त्याला कळून गेलंय की ही व्यक्ती काय लेवलची आहे, हे पहिल्या पानाने कळणार आहे. हे ऍस्पायरंट काय लेवलचं आहे, ही काय थिंक करते, ह्याला ते प्रिसिज जमतोय का, हे म्हणजे शिकवणारच आहे मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये. तर हे त्या ह्याच्यामध्ये कळणार आहे पहिल्या पानावरती. मग पहिलंच पान जर तुमचं थोडंसं खराब असलं, तर तुमच्याकडनं झालं, तर तुम्ही त्याचा इम्प्रूव्ह करू शकत नाही. तिथं चुकीला माफी नाहीये, इट इज अ क्राईम, मी डायरेक्ट म्हणेन. तर पहिलं पान खराब झालं ना तुमच्याकडनं, तर तो क्राईम आहे. म्हणजे चूक आहे, पण तिथं चूक सुधारताच येत नाही ना तुम्हाला, कारण ते पहिलंच पान आहे. म्हणून शक्यतो प्रिसिज पहिल्यांदा घेऊ नका, हे माझं स्वतःचं असं राहील. तर सुरुवातीला तुम्ही काय करा, भाषांतराला हात लावा. आलं लक्षामध्ये? पहिल्यांदी तुम्ही भाषांतराला हात लावा, कारण तुम्हाला सांगते पहिल्या पानावरती चुका नकोत. खाडाखोड, अरे बापरे गेलं वाटते, वगैरेच खाडाखोड झाली. खाडाखोड नको. ओके, हे लक्षात ठेवा, चुका नको, खाडाखोड नको. आणि त्यामुळे तुमची जी तुम्हाला जज करतो तो महत्वाचा शब्द मला बरं झाला आठवला, तुम्हाला तो जज करत राहतो, जज करत राहते, बरोबर आहे, राहतो किंवा राहते एक्झामला. तर ते जज करणं नको व्हायला, म्हणून शक्यतो जज केलं तर ते चांगल्या पद्धतीनं व्हावं, तुमचं मूल्यांकन चांगलं, तुमचे मार्क्स वाढावेत, म्हणून लगेच गेल्या गेल्या मी स्वतःहून हे घ्यायचे नाही, काय घ्यायचे नाही, सारांश लेखन नाही घ्यायचे. ओके, आता नेक्स्ट. तर मग काय घ्यायचे, सुरुवातीला मी भाषांतर घ्यायचे. म्हणजे क्रम कसा, भाषांतर पहिला, दुसरा सारांश घ्यायचे. ओके, आता तुम्हाला सांगते, आणि तिसरा निबंध. याचं एक्सप्लेन पण करते मी का ते. साधारणतः मराठीला वेळ किती आहे, 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटे. मी असाच वेळ हे करायचे. कधी कधी मराठीचं खूप लवकर उरकायचा प्रयत्न करायचे मी, आणि हा थोडासा वेळ इंग्लिशला द्यायचा प्रयत्न करायचे, कारण इंग्लिश आपली भाषा म्हणजे पहिली भाषा मातृभूमी ना, पटपट 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 व्हायचं, आणि थोडंसं वेळ इंग्लिशला कन्वर्ट करायचा. म्हणजे इथं यू कॅन मॅनेज, की जर करायची एखाद्याची इंग्लिश पण भाषा सोपी असू शकते, तर माझी नाहीये, पण मग तो तिकडं थोडासा वेळ मॅनेज करून तो मराठीला वेळ देऊ शकतो असं पण. कारण इंग्लिश मिडियमची माझी एक फ्रेंड होती, तिला मराठी जमायचंच नाही, इंग्लिश पटकन होऊन रिकामी व्हायची, मग ती जास्त वेळ मराठीला द्यायची ट्रान्सलेशनला. आलं लक्षामध्ये? ओके, आता भाषांतर आपण सुरुवातीला करून घ्यायचं, नंतर सारांश आणि निबंध, असा सिक्वेन्स ठेवला होता. तर लक्षात ठेवा, भाषांतर पण त्याच्यामध्ये मला काय वाटायचं माहितीये का, मराठी टू इंग्लिश करायला सोपं जायचं भाषांतर. म्हणजे प्रत्येकाचा एरिया ऑफ हे वेगळा असू शकतो, तर पहिलं मला मराठी टू इंग्लिश करायला सोपं जायचं, तर मी पहिलं ते घ्यायचे, मराठी टू इंग्लिश. तुम्ही ट्राय करून बघा, मराठी टू इंग्लिश घ्या, मग इंग्लिश टू मराठी घ्या आधीच, पण भाषांतर आधी करा. म्हणजे आपलं भाषांतर होताना जर आपला कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो, थोडासा वेळ निघून गेलेला असतो, आणि 15-20 मिनिटामध्ये माझा एक काहीतरी टॉपिक कव्हर झाला, हा जो आत्मविश्वास असतो ना, तो खूप छान असतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिसिज लिहायला घेता किंवा निबंध लिहायला घेता, काही सुचत नाही त्यावेळेस, आणि बाकीच्यांचे खरा 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 पाणी भरलेले असतं, तेव्हा तुम्हाला टेन्शन येतं, अरे माझं हे राहिलं, माझं हे कसं काय राहिलं, नाही राहायला पाहिजे, बाकीच्यांचं एवढं झालं नाही. मग हे जेव्हा तुम्ही प्रिसिज भाषांतर करून घेता ना, तेव्हा तुमचा वेळ निघून गेला असेल, तुमचं लिहून पण झालेलं असेल, तुम्ही तिथं डोकं लावायचं आहे का आपल्याला, की विचार करायचा आहे का, हा विचार म्हणजे शब्दांसाठी विचार करायचा आहे, पण नवीन थॉटसाठी विचार नाही करायचा आहे. ओके, इथं न्यू थॉटसाठी विचार करायचा आहे का आपल्याला, नाही करायचं. आलं लक्षामध्ये? सो इथं इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश कुठलंही घ्या, मी सगळं मराठी टू इंग्लिश पटकन घ्यायचे, नंतर इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करायचे, आणि ते साईडला ठेवून द्यायचे. आलं लक्षामध्ये? त्याच्याकडे वळायचं, सारांश लेखनाकडे वळायचं. सारांश लेखन करताना आता मराठीचा सारांश पहिला करायला घ्यायचा, कारण तो सोपा जातो आपल्याला, कारण मराठीची आकलन क्षमता जास्त असते. म्हणजे माझी जास्त, तुमची जर इंग्लिशची असेल तर तुम्ही इंग्लिश पण घेऊ शकता. कायम पेपर सोप्याकडून अवघडाकडे जायचा कुठलाही, कारण जेव्हा सोपा वेळ जातो, जे पेपर सोपा सोपा आधी गेल्यानंतर वेळ पण जातो, तर आपल्याला कॉन्फिडन्स पण वाढत जातो, की एवढा झालाय आणि माझा एवढ्या मार्कांचा पेपर कव्हर झालेला आहे आज तुमच्या लक्षामध्ये. तर ही गोष्ट पण झाली पाहिजे. आता ह्याच्यानंतर ना निबंध. आता निबंध तुमचा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे, आयदर मराठी किंवा इंग्लिश, तो आधी घ्यायचा. ओके, एखादा असं असू शकतं की माझं मराठी स्ट्रॉंग आहे, ओके, पण मराठीचा जो एसे आलेला आहे तो माझ्या वाचनातला नाहीये. माझं इंग्लिश थोडंसं वीक आहे, पण तो जो एसे आलाय ना, तो मी आधी तयार केलेला आहे. आलं लक्षामध्ये?
म्हणजे एखादी युद्धाची परिस्थिती कशी असते की ऐन टायमिंगला जरी आपण शस्त्र सगळं घेऊन गेलो तरी कुठलं वापरायचं, ओके, कुठलं शस्त्र त्यावेळेस वापरायचं, तिथल्या वेळेचं वातावरण चेक करतो, टेरेन चेक करतो, टोपोग्राफी चेक करतो, समोरचा शत्रू चेक करतो आणि मग ते शस्त्र बाहेर काढलं जातं. सेम तसंच जरी सगळी आयुध आपण तयार करून गेली, एवढं सगळं तयार स्ट्रॅटेजी परफेक्ट डोक्यात आहे की गेल्यावर भाषांतर मराठी टू इंग्लिश पहिलं जे सोपं जातं इंग्लिश टू मराठी करायचं, नंतर आपण प्रिसिसकडे जाणार आहे, जो मराठी वाटला प्रिसिस इंग्लिश जाणार आहे. जर तिथे गेल्यावर तुम्हाला वाटलं की हे मराठी लेस फिलॉसॉफिकल दिलंय बाबा, तत्वज्ञान दिलंय, काय करू मी आता, नाही होते माझ्याकडनं म्हणजे मला खूप कन्फ्युज होते, वेळ जातोय आणि मला प्रेशर बिल्ड झालंय, मग अशा वेळेस काय करायचं तर इंग्लिशचा प्रिसिस बघायचा. अरे सोपं आहे, एकदम सोपं इंग्लिश आहे, त्यात काही फिलॉसॉफी नाहीये, ओके, एखादी गोष्ट पण असू शकते. हा, तर मग ते तुम्ही करा अशा वेळेस. आलं लक्षामध्ये की जे सोपं वाटेल तिथं तो निर्णय घ्या, कारण ती युद्ध परिस्थिती त्यावेळेस व्हॉट इज स्ट्रॅटेजी की जो प्लॅन केलेला असेल तो तर वापरायचा, पण प्लॅन करताना जर शत्रूने रूप बदललं, आलं लक्षामध्ये, तो जर फ्लेक्झिबल झाला, काहीतरी वेगळं झालं तर अशा वेळेस वेगळं पण ठेवायचं. आणि हे मी ऍक्च्युली शेवटी सांगणार होते की फ्लेक्झिबिलिटी कशी मेंटेन करायची, पण आता तो मुद्दा निघालाच आहे, तर मला असं वाटतं की मी आता सांगून टाकावं, तर म्हणून मी ते सांगितलं. ठीक आहे, आता बघा सारांश लेखन झालं मराठी इंग्लिश. आता एसे कुठला द्यायचा, जसं मी सांगितलं की जो सोपा वाटेल टॉपिक तो सुरुवात करा. टॉपिक, मी भाषा म्हणत नाही, पुन्हा लक्षात घ्या, टॉपिक असं असू शकतं की पुन्हा सांगते मराठी सोपी आहे वाटतंय पण मराठीचं टॉपिक अवघड आहे. इंग्लिश थोडंसं मला लिहायला, म्हणजे इंग्लिश आपली भाषा म्हणजे पहिली भाषा नाहीये, थोडंसं मराठीसारखं जमत नाही, पण इंग्लिशचा जो एसे आहे तो माझ्या वाचनातला मी तो तयार केला चालेल, त्याच्यावर माझं ब्रेन स्टॉर्मिंग तयार आहे, डेफिनेटली पटकन डिसिजन येतं इंग्लिश आणि सेम अगेन्स्ट करायचा. आलं लक्षामध्ये. सो स्ट्रॅटेजी ही जी मी वापरली होती, सो जी माझं काम आहे की जे मी केलंय किंवा मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं, दिस इज नॉट आयडियल. मी पुन्हा सांगते, दिस इज नॉट आयडियल, दिस इज मे बी द कॉमन, जस्ट मला ते डिलिव्हर करायचं की व्हॉट हॅव डन, मी ज्या मिस्टेक केल्यात. कारण कसं असतं की काही गोष्टी असतात स्वतः चुका करून शिकतो, काही गोष्टी दुसऱ्याच्या चुकातून शिकतो आपण, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस ती चूक स्वतः करायची गरज नसते ना. आलं लक्षामध्ये, तर आपण ते केलं. आलं लक्षामध्ये. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. ओके, आता तुम्हाला महत्व सांगितलं, त्याच्यानंतर ती स्लाइड सांगितली की का महत्वाचं आहे ते. आता बरं आपण काय करूया, आता पहिल्यांदा भाषांतर म्हणलं ना, आपण भाषांतर करायचं. ठीक आहे, आता भाषांतर ज्या सिक्वेन्सने माझ्या डोक्यात होतं त्या सिक्वेन्सने मी घेते. तर भाषांतर कसं असावं बघा, भाषांतर विहंगावलोकन घेतोय, भाषांतरावरती मी सेपरेट एक तासाचं लेक्चर घेतलेलं आहे, तर ते बघू शकतो. आता भाषांतर एक आशयपूर्ण भाषांतर असावं. कसं असावं, आशयपूर्ण. भाषांतराचं कसं असावं, नेमका अर्थ लागणार असावा. गेलं वाटतं मागं, एकच मिनिट. कसा असावा, अर्थ नेमका कळाला असावा, नेमका. कसं असावं, आशयपूर्ण असावं. शब्दशः भाषांतर टाळावे, वर्ड टू वर्ड. मी तिथं पण उदाहरण दिलंय की आता ओरिएंटेशन लेक्चरला पण देते. समजा एक सिनियर मुलगी होती, तर एकदम माझ्या जुन्या एमपीसीच्या वेळेस, त्यावेळेस ना एक हे आलं होतं जेव्हा म्हणजे ते ग्रामरचा पेपर नव्हता ना तेव्हा, खूप जुना, बरं त्यावेळेस जाऊ दे, एक ट्रान्सलेशन आलं होतं की डोळ्यात फुल पडलं, त्या व्यक्तीच्या, एक शेतकरी होता त्याच्यामध्ये डोळ्यात फुल पडलं. आता बघा, डोळ्यात फुल पडलं हा मराठी आहे, त्याचा इंग्लिश करायचंय, तो फ्लावर इन आय किंवा फ्लावर फॉल इन आय असं तुम्ही म्हणणार आहे का, फ्लावर फॉल इन आय नाही, म्हणजे डोळ्यात पडलं असं सांगणार ना, म्हणजे ट्रान्सलेशन करताना. पण लक्षात घ्या की डोळ्यात फुल पडणं ही बोलीभाषा आहे, आलं लक्षात. त्याचा अर्थ काय होता माहिती आहे का, कॅटरॅक्ट, मोतीबिंदू. तर मग त्यावेळेस त्या जो रीडरला ते कळणं अपेक्षित आहे, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करू नका, ओके. त्यामुळं दिलेला उतारा, आशय आणि भाषा बदलता भाषांतर कमी वेळात कसे कराव्यात याचं ते लेक्चर घेतलेलं आहे, एक लक्षात घ्या. दिलेला उतारा आणि भाषांतराचा आशय न बदलता भाषांतर केलं पाहिजे, आलं लक्षामध्ये. म्हणजे ते डोळ्यात फुल पडणं आणि हे दोन्ही वेगळं होत होतं ना, तर मग त्याचा आशय तुम्ही बदलू नका, आलं लक्षामध्ये. तसं भाषांतर झालं पाहिजे. मराठी इंग्रजी ग्रामरचा वापर त्याच्यामध्ये झाला पाहिजे, आलं लक्षामध्ये. काय झालं पाहिजे, व्याकरण, शुद्ध लेखन, ग्रामर हे भाषेचे दागिने आहेत, ते तिला घाला, तिला सजवा. हं, आता सजवा म्हणजे फक्त तेवढंच दाखवू नका, जसं एखाद्या प्लेटवरती टॉपिंग तेवढंच करा. मेन कोर्स टेस्टी झालाच पाहिजे आपला, म्हणजे मटेरियल त्याच्यामध्ये टेस्टी झालंच पाहिजे आतमधलं. जे सजवण्याचं काम आहे ते सजवण्यापुरतच ठेवा, पण नक्की करा. हा, चालेल. आता नेक्स्ट, हा, वेगळेपणा राखून लिखाण करणे.
वेगळेपणा म्हणजे काय म्हणू शकतो माहितीये का? आता भाषांतर, 4 लोक जेव्हा भाषांतर करणार आहेत ते वर्ड टू वर्ड किंवा असं असणार आहे, तर तुमचं काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे. त्यामुळे आशय बदलू नका, स्वतःचं काहीतरी भाषाशैली तुमची तसे मेंटेन करा. आलं लक्षामध्ये? अजून तुम्हाला सांगितलं की इंग्लिशमध्ये टू टूचा वापर असतो, नायदर नॉरचा वापर असतो, सोचा वापर, अलेचा वापर असतो किंवा नायदर नॉरचा वापर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये वापरा तुम्ही ट्रान्सलेशनच्या वेळेस. का नाही वापरायचे तुम्ही? जो जीएस 1 2 3 4 हे अभ्यास करायचा, म्हणजे व्याकरणाचा अभ्यास केला तो इथं तुम्ही वापरू शकता भाषांतरामध्ये, मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये. आलं लक्षामध्ये? तर हे ना, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ते तुम्हाला अजून एक सांगायचं शब्दशः भाषांतर, अजून एक ह्याच्यामध्ये एक सांगते की, एकच मिनिट इकडं, सॉरी. ह्याच्यामध्ये काळ खूप महत्वाचा आहे. हा, टेन्स तो बदलू नका. दिलेला पॅसेज प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स जो असेल तोच ठेवा. तो बदलायचा अधिकार तुम्हाला नाही भाषांतरामध्ये. आलं लक्षामध्ये? आणि दुसरं पुरुष, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष जे आहे तेच ठेवा. तो बदलायचा पण अधिकार तुम्हाला नाही. अजून एक त्याच्यामध्ये ना, की समजा मी आंबा खाल्ला. ओके, आता इथं क्रियापद शेवटी आंबामध्ये, तर त्याचं तुम्ही इकडं आय मँगो एट असं नका करू. आय एट मँगो, म्हणजे हे जे बेसिक बेसिक व्याकरण भाषांतराचे रूल आहेत ते तुम्हाला फॉलो केलेच पाहिजेत. बेसिकली तुम्हाला एक सांगते की भाषांतर मोठ्या मोठ्या पुस्तकांचं जेव्हा होत असतं तेव्हा तो लेखक सहज अनुवादाला अनुवाद करायला परमिशन देत नाही. त्या अनुवादकाची तेवढे लेवल असावी लागते. कारण जर भाषांतराचा अर्थ चेंज झाला तर तो होतो लेखकाचा अपमान, तो आला साहित्याचा अपमान. ओके, तो आपल्याला करायचा नाही, छोटा जरी पॅसेज असला तरी. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा, नक्कीच फायदा होईल आणि तो फायदा तुम्हाला मार्कांमध्ये रिफ्लेक्ट होईल. ओके, नेक्स्ट. आता भाषांतर झालं, आता आपण वळतोय ह्याच्याकडे. कशाकडे? एकच मिनिट, मिनिमाइज करते, सॉरी. आधी भाषांतर, आता सारांश लेखन. आता सारांश लेखन बघा तुम्ही, सारांशचा अर्थ काय आहे? तर सगळं मी डिटेलमध्ये 1 तासाच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तर तरी पण मी इथं सारांश थोडंसं ओरिएंटेशन घेतो, तर आपण घेऊया. सारांश मध्ये आपण संधी आहे. सार प्लस अंश. सार म्हणजे काय रे? मुख्य अर्थ, त्याचा गाभा, त्याचा मथितार्थ, मध्यवर्ती कल्पना आणि त्याचा अंश. अंश म्हणजे आपण जो वन थर्ड करणार आहे तो. आलं लक्षामध्ये? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सारांश करतो तेव्हा तो व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी तेव्हा पण एक उदाहरण दिलंय की एक मित्र तुम्हाला सकाळी भेटला, त्याने तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट सांगितली, अरे त्या दिवशी असं असं घडलं, आणि त्याने तुम्हाला 1 तासात सांगितलं. दुसरा मित्र तुम्हाला संध्याकाळी भेटतो, अरे काय रे? किंवा मग 2 मैत्रीण भेटते, अरे काय रे तू सकाळी तो काय म्हणला? हं, तुम्ही 1 तासाचं सगळं सांगत बसणार आहे, तेवढा तुमच्याकडे वेळ पण नसणार आहे. तर तुम्ही काय करणार आहे? वेळ तुमच्याकडे कमी, मग कमी वेळेमध्ये तुम्ही मुख्य मुख्य घटना सांगणार आहे, बरोबर आहे? त्याच्या मेन थिंग सांगणार आहे. ओके, मेन थिंग सांगताना तुम्ही त्याच्यामध्ये रिपिटेशन अवॉइड करणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि हे सांगताना तुम्ही त्या गोष्टी प्रिसाईज सांगणार आहे. प्रिसाईज म्हणजे काय? तर हिट म्हणतात ना का, मुख्य इम्पॉर्टंट ह्या थिंग्स तुम्ही सांगणार आहे. पण अगदी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगणार आहे का तुम्ही? नाही. एव्हरी डिटेल इज नॉट इम्पॉर्टंट थिंग. आय रिपीट माय सेल्फ, एव्हरी डिटेल इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग. सगळं डिटेल नाही सांगणार आहे. त्याला जे महत्वाचं तेवढंच सांगणार आहे ना, हा समजला आणि त्याचा अर्थ असा निघाला. थोडक्यात काय, तुम्ही एका वाक्यात त्याचा निष्कर्ष पण सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? तर मग हे जास्त महत्वाचं आहे. ओके, आता सारांश लेखनामध्ये तर मग आपल्याला वेळ कमी आहे. आता ते मी त्यांचं उदाहरण बाजूला ठेवा. एक पॅसेज दिलाय, तर कमी वेळामध्ये मुख्य त्याचा गाभा मतितार्थ लक्षात घेऊन रिपिटेशन अवॉइड करून प्रिसाइजली जी गोष्ट आपण करतो त्याला आपण सारांश लेखन म्हणतो, इन शॉर्ट मध्ये. आता हे एकदम डिटेलमध्ये मी 1 तासाच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ओरिएंटेशनच्या बॅचला. ओके, नंतर ना बघा, सार, त्याचा जो सार आहे, सार गाभा मर्म, यावरती तुम्ही भर द्या. ओके, की त्या लेखकाला काय म्हणायचंय? मग पण मी म्हणले की सगळ्यात महत्वाचं काय आहे? पॉइंट ऑफ व्ह्यू. तो चेंज होता कामा नये. ही खूप मोठी, मी सांगते, जर तुम्ही चेंज झाला पॉइंट ऑफ व्ह्यू तर ही खूप मोठी चूक आहे. तो जो एक्झामिनर चेक करणारे किंवा करणारे मॅडम असतील, त्या मॅडमना किंवा त्या सरांना वाटलं पाहिजे की ह्याच पॅसेजचा ट्रान्सलेशन आहे. हे जे अख्खा पॅसेज आहे ना, त्याच त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे किंवा त्याचाच तो पार्ट आहे. तो जर वेगळा भाषा तर त्या सारांश लेखनाचा अर्थच नाहीये. आलं लक्षामध्ये? ही वाटलं पाहिजे तो त्याच पॅसेजचा आहे. आणि
त्याचा नेमका आशय कळाला पाहिजे, शेवटी अंतिम सारांशाचा विचार मांडला पाहिजे, म्हणजे तुमचा निष्कर्ष निष्कर्ष तुम्हाला लिहिता आला पाहिजे. अजून एक महत्वाचं, शीर्षक शीर्षक त्याला द्यायला विसरायचं नाही. हातचे मार्क शीर्षक निष्कर्ष विसरायचे नाहीत. आलं लक्षामध्ये? कारण हे तुमचे हातचे मार्क आहेत. जसे आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये सिली मिस्टेक करतो, तर हे न लिहिणं म्हणजे रिटर्नच्या पेपरमध्ये सिली मिस्टेक आहेत ह्या. तुम्ही मार्क जेव्हा फेच करता तेव्हा पटपट पटपट फेच करता, आणि जेव्हा घालवतात तेव्हा असे एकदम घालवता. ते पण पटपट पटपट निघून जातात, आपल्याला कळत पण नाही, आपल्या हातात कधी वाळू सुटते ना, ते सिली मिस्टेकने मार्क्स सुटतात. ओके, तुम्ही विचार करा, प्रत्येक सिली मिस्टेक पण आता मी बोलणार, नंतर बोलेनच, पण प्रत्येक पेपरच्या 5-5 सिली मिस्टेक अवॉइड करा. किती मार्क झाले? 40-50 मार्क झाले. आणि निगेशनच्या अजून त्याच्यामध्ये ऍड करा, खूप मार्क होतात. आलं लक्षामध्ये? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. शीर्षक द्यायला विसरायचं नाही. शीर्षक म्हणजे काय? त्या लेखका किंवा त्या लेखिकेने जो मजकूर दिलेला आहे की पेपरमध्ये, त्याचा जो मुख्य मुद्दा आहे ते तुमचं शीर्षक असतं. ओके, शीर्षक कसं काढायचं किंवा काय, जेव्हा टेस्ट सिरीजची बॅच माझ्या डोक्यात आहे लॉन्च करायची किंवा डोक्यात आहेत, तर ते बघूया डिस्कस करून कसं, हाऊ टाइम परमिट्स. तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी डिटेलमध्ये घेणार आहे की एसेस, काही भाषांतर आणि काही पीसेस. आलं लक्षामध्ये? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की शीर्षक. नंतर मराठी व्याकरण इंग्रजीचा ग्रामरचा वापर, हे तिथं पण मी सांगितलं, आता पण सांगितलं की ह्याचा वापर करा, त्या चुकवू नका. आणि हो, सारांश लेखनामध्ये पण काळाचा, पुरुष, ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी मेन्शन करा. कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल, डोंट मेक इट कॉम्प्लेक्स. ओके, हा, 2 वाक्य जोडून तुम्ही तिसरं वाक्य आणि, व, अथवा, परंतु हे शब्द तुम्ही वापरू शकता. आलं लक्षामध्ये? तर मग हे गोष्टी वापरून हे जसे वाक्य आहेत किंवा 2 साधी वाक्य आहेत, त्याचं एखादं वाक्य तुम्ही करून टाकू शकता त्याच्यामध्ये, हे असं पण घडलं व त्याच्यासोबत असंही घडलं. आलं लक्षामध्ये? तर मग हे तुम्ही करू शकता. हे झालं तुमचं सारांश लेखन. आता सारांश लेखनामध्येच येते थोडंसं मी ऍड करून सांगते. डिटेलमध्ये घेतलंय बॅच ह्याच्यामध्ये ओरिएंटेशन, तरी पण मला असं वाटतंय की दिस शुड नॉट बी मिस्ड. म्हणजे आपण डिटेल पण आहे आणि इम्पॉर्टन्स पण आहे, एव्हरी डिटेल मी तिकडे घेतले. आता बघा, सारांश लेखनामध्ये गेल्या गेल्या असं असतं. ओके, तर आपण ठरवलंय की आधी ट्रान्सलेशन आधी करायचं, मग सारांश लेखनामध्ये यायचं. असे कॉलम्स असतात. ओके, असे ठीक आहे, समजून घ्या. तर एखादा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, ओके रे, की चळवळ. तर तो चळवळ शब्द लिहिताना चळवळ हा शब्द असा लिहायचा, ह्याच्या इकडे इकडे कुठं लागला नाही पाहिजे. लक्षामध्ये? बरोबर. आणि आता अतिशयोक्ती शब्द लिहायचा, तो ह्याच्यामध्ये बसत नाही ना, तर तुम्ही थोडा लांब लिहा ना, ह्याच्यामध्ये बसून जाईल तो शब्द अतिशयोक्ती. होते. जबाबदारीसारखा शब्द आहे, तर ह्याच्यामध्ये बसणार नाही, तर मी जबाबदारीने असं लिहायचंय मला. तर बसला ना शब्द, असं बसला. आता हे इकडे गेलंय माझ्याकडून, ओके, ते जाऊन देऊ नका. ओके, त्या बॉक्समध्ये तो शब्द व्यवस्थितच बसवायचा. लक्षामध्ये? आणि त्याचं शीर्षक ह्या बॉक्समध्येच द्यायचा, निष्कर्ष पण बॉक्समध्येच द्यायचा. ओके, आणि आपल्याला वनथर्ड करायला सांगतात, तर पटकन गेल्या गेल्या वनथर्ड एक 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 शब्द नाही मोजत बसायचा. आलं लक्षामध्ये? एक एक शब्द मोजत नाही बसायचा. तर कसं करायचं? त्यामध्ये 1, 2, 3 लाईन असतात. जेवढ्या लाईन्स, आणि एका लाईनमध्ये 5-6 शब्द असतात. जेवढ्या लाईन्स इंटू शब्द करायचे, आले शब्द त्याचे वनथर्ड करून टाकायचे आणि लिहायला घ्यायचं. ओके, सारांश लेखन. डिटेलमध्ये कसं आहे, लेक्चरमध्ये सारांश सांगितलेलंच आहे. त्याच्यामध्ये एक सांगते मुद्दा, की काही लोक सारांश आधी कच्चा लिहितात आणि मग पक्क्याकडे वळतात, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर त्याच्यामध्ये असं नका करू. सारांशमध्ये महत्वाचं इम्पॉर्टंट पॉइंट्स, शब्द एवढेच नाही, हे आलं पाहिजे, ते नाही आलं पाहिजे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारांश लेखनामध्ये उदाहरणं अवॉइड करा, किंवा एखाद्या उदाहरणावरनं एखाद्या लेखकाला काहीतरी पटवून द्यायचं असतं. जे पटवून दिलेला मुद्दा असतो ना, तो त्याचा आशय असतो, ना की ते उदाहरण त्याचा आशय असतो. उदाहरण त्याला काहीतरी सांगायचं असतं, तर उदाहरण अवॉइड करा, रिपिटेशन अवॉइड करा, मेन क्रक्सवर लक्ष द्या. ओके, डन विथ सारांश लेखन. आणि इफ यू वॉन्ट टू इन डिटेल्स, गो टू द लेक्चर. ओके, दिस इज द ओरिएंटेशन जस्ट ओनली. नेक्स्ट, आता आपण निबंधाकडे येतोय. निबंध, सगळ्यात 25 मार्काचा मोठा टॉपिक. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, निबंध. आय विल एंटर द स्लाइड. आता निबंध, त्याच्यामध्ये कसं, कुठला तरी 2 विषय आपल्याला दिले असतात. आता आपण एकाच विषयावरती बोलतो की
एक कुठला तरी विषय दिलेला आहे, हा विषय मध्ये समजा. आता कसं होतं माहिती का निबंधाचं, एखादी संकल्पना दिली जाते, एखादी व्यक्ती पण दिली जाते, हं एखादी व्याख्या पण दिली जाते. तुम्हाला सांगते, एखादा प्लास्टिक बून और बॅन असं पण दिलं जातं, म्हणजे तुमचं कन्फ्युजन किंवा तुम्हाला काय वाटतंय. तुलना पण दिली जाते, एखादा वर्णनात्मक दिला जातो, किंवा लोकशाहीसारखा विषय दिला जातो, किंवा वन नेशन वन इलेक्शन येऊ शकतो. असे जे इम्पॉर्टंट टॉपिक ते आपण डिस्कस करणारच आहोत, जे आपण टेस्टची बॅच लॉन्च करणार आहे त्याच्यामध्ये. पण मी सांगते की तुम्हाला असे टॉपिक डिफरंट दिले जातात. त्यामुळं तुम्हाला स्वतःला एखाद्या विषयाबद्दल पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, कुठलाही असेल लिहिताना. आणि ऍट द एज ऑफ दिस, की जे तुमचे एमपीएससी किती सुंदर लाडू करते, तर ह्या टू आत्ताच्या एजपर्यंत तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू तयार झाले पाहिजेत. कारण तुम्हाला भारत देश 18व्या वर्षी मतदान करायचा अधिकार देतो. त्यामुळे तुझ्यानंतर तुमची मतं तयार असणं खूप गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये कसा त्याचा जो आहे संबंध तो. त्यामुळे कुठल्याही विषयावर स्वतःचं एक मत असणं गरजेचं आहे. हं? मग ते विषय कुठले असतात, तर त्यासाठी जर एखादा विषय दिला किंवा निबंधासाठी, तर त्याचं बेसिक रिक्वायरमेंट काय आहे विषयाची, की तुमचं तिथे तुम्ही लिहिणार आहे. आणि लिहिणार कधी, जेव्हा तुमचं वाचन असेल तर. आलं लक्षामध्ये. ह्या विषयावरती तुमचं लेखन कधी होणार आहे, जेव्हा तुमचं वाचन असेल तर. आणि हे वाचन कधी, जेव्हा तुम्ही वेळ काढून स्वतःहून वाचलात तर. ओके, म्हणजे ते वाचा. तर आता काय सेपरेट पुस्तक काढून वाचायची का? नाही. जे तुमचं सेपरेट वाचू नका, जीएस 1, 2, 3, 4 याच्यामध्ये खूप कंटेंट आहे. कारण एचआरडी मध्ये तुम्ही रेग्युलर स्कीम्स वाचत असतात, जे अपडेट होणारे स्कीम वाचत असतात. पॉलिटीमध्ये गव्हर्नन्स वाचता, कॉन्स्टिट्यूशन वाचता, बरोबर आहे. तुम्हाला सांगते, इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमिकमधल्या घडामोडी सुरू होतात तुमच्या. एखाद्या कृषीमध्ये काय झालं चेंजेस, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण कळतं. रिमोट सेन्सिंगमध्ये सायन्स मधलं कळून जातं. जीएस 4 मध्ये जो शेवटचा टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला सायन्स मधलं कळतं. एखाद्या निबंधामध्ये तर ऐतिहासिक विषय आला तर तुम्हाला इतिहास पण माहित असतो. आलं लक्षामध्ये. तर मग हे अलर्ट माइंडसेट ठेवा तुमच्या पुन्हा सांगते मी, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितले की तुमच्या मेंदूच्या सेल्स, न्यूरॉन्स खूप जास्त ऍक्टिव्ह ठेवा. कारण त्याचा उपयोग तुम्हाला एसेच्या ब्रेन स्टॉर्मिंगसाठी होतो. व्हॉट इज इम्पॉर्टंट, ब्रेन स्टॉर्मिंग. आणि हे आपल्याला माइंड मॅपसाठी मदत करतं. ओके. तो एसे मध्ये आपण आता कुठपर्यंत आलोय, की तुमचं वाचन महत्वाचं पाहिजे. वाचन कशासाठी, जर तुम्हाला एखाद्या विषयावरती ब्रेन स्टॉर्मिंग करायला सांगितलं सांगितलं म्हणजे आपल्याला करायचंच आहे निबंधामध्ये. ब्रेन स्टॉर्मिंग कशासाठी, तर तुमचे माइंड मॅप्स तयार होण्यासाठी. ओके. माइंड मॅप्स काय काम करतात, तर तुमच्या एसेचं स्ट्रक्चर तयार करतात. स्ट्रक्चर वरनं तुम्ही तो प्लॅन करता, आणि प्लॅनिंग वरनं तुम्ही तो एसे शेवटचं तुम्ही काय करता, पूर्ण कन्फर्म करता की मला आता असा एसे लिहायचा आहे. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितले, देर आर 3 बेसिक रूल्स ऑफ एसे, IBC, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. हे तयार करता स्ट्रक्चरमध्ये, आणि शेवटी तुम्ही एंड करता. आलं लक्षामध्ये. हे झालं ऍक्च्युली एसेचा माइंड मॅप, कसं 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 गोष्टी होतात ते. आलं लक्षामध्ये. तर ह्यासाठी जे वाचन आहे ना, तर त्यासाठी तुम्ही, इथं मी लिहिते की तुमचा डेली न्यूजपेपर वाचा. त्याचे अग्रलेख वाचा, ओव्हरऑल वाचा. तुमची व्होकॅब्युलरी त्यामुळे स्ट्रॉंग होते. ओके. कारण व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे तर ती तुम्हाला वापरता येते. तुमचं वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्ही वापरता, एखादी तुम्ही प्रोवर्ब वापरता, एखादा तुम्ही कोट वापरता. आणि मराठीसाठी तुम्ही लोकसत्ताचे अग्रलेख असतील, मठाचे अग्रलेख असतील, किंवा बाकीच्यांचे लेख असतील, चतुरंग, लोकरंग, हे वाचा, खरंच वाचा. ह्याचा उपयोग एसेला होतो, निबंधाला होतो, भाषांतरासाठी पण होतो, आणि इंटरव्ह्यूसाठी पण होतो. सो थिंक ऑन सस्टेनेबल. ओके. नॉट ऑन टेम्पररी. की तुम्ही जेव्हा हे वाचता ना, काय म्हणतो आपण, वन लाईनर करंट्स, वन लाईनर करंट्स वाचता. इट इज इम्पॉर्टंट. कंबाईन आहे, राज्यसेवेतल्या काही गोष्टी आहेत त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. पण त्याचबरोबर जर तुम्ही न्यूजपेपर असं गेलं तर तुमची थिंकिंग कॅपॅसिटी बिल्ड होते, जी तुमच्या एसेला मदत करते, आणि तिथं ब्रेन स्टॉर्मिंग आणि माइंड मॅप्स करायला मदत करते. ओके. तर कीप इन माइंड. ओके. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेन की वाचन झालं, वाचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हा, वाचन अजून का महत्वाचं आहे, तर इफ वाचन का महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही अग्रलेख वाचता तेव्हा तुम्हाला असं तुटक 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 वाटतं का रे, नाही वाटत. तो एकदम छान फ्लो मेंटेन केलेला असतो, आणि त्याच्यानंतर त्याचा एंड केलेला असतो. स्टार्ट आणि इथं फ्लो असतो. जसं पाटाचं पाणी मोठं जातं का नाही व्यवस्थित व्यवस्थित, तसा तो फ्लो झालेला असतो. दबक 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 नाही जात ना. म्हणून वाचन जास्त गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की खूप मोठी मोठी निबंधाची किंवा अशी तत्वज्ञानाची पुस्तक वाचा, नाही. एकदम 12वी लेवलचा तुम्हाला एसे अपेक्षित आहे, तर तुम्ही रोजचा न्यूजपेपर इज मच मोर दॅन इनफ.
ओके. मग तुम्ही असं म्हणाल की मॅडम फक्त करंटच येणार आहे का एसे? नाही, तिथं काही करंटचाच एसे येणार नाही. तुम्हाला म्हणते एकदा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एसे आला होता. पण तुम्हाला फ्लो कसा मेंटेन करायचा, निबंध कसा लिहायचा किंवा एखादा लेख कसा लिहायचा, हं? तर ह्या गोष्टी म्हणजे वाचन येणार, तर त्या गोष्टी मेंटेन करा. ओके. नेक्स्ट. आता निबंध, त्याच्यामध्ये महत्वाचं काय, माइंड मॅप, हे तुम्हाला सांगितलं. तर माइंड मॅप काय आहे, हे सगळं डिटेल निबंधाचं लेक्चर मी घेतलेलं आहे, तर ते एकदा बघा. नंतर तुम्हाला सांगते ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुमचं अक्षर. अक्षर कसं असावं, तर अक्षर खूप आदर्श किंवा खूप अगदी मोत्यासारखं असावं, ठीक आहे, असं रूल आहे. पण अगदीच नसलं ते वाचनीय नक्की असावं, की तुमच्या मार्क्स नक्कीच 1-2 मार्क वाढतील. लक्षामध्ये, जर तुम्ही बाजारात जाताना, मी तेव्हा पण उदाहरण दिले, फ्रेश भाजी उचलता त्यावेळेस तुम्ही बार्गेन करत नाही, मळलेली किंवा सुकलेली भाजी घेत नाही. सेम तसंच इथं पण आहे. दिस इज बेसिक ह्युमन माइंडसेट. आलं लक्षामध्ये? सो थिंक अबाउट दॅट. आता अक्षर सुधारायचं का मग ब कडपासून? नाही. त्यातली त्यात प्रयत्न करायचा, की नोट्स काढताना बाबा मी पॉलिटीच्या नोट्स काढतोय ना, मी चांगलं व्यवस्थित टापटीप काढेन, शुद्धलेखन काढेन. एखादा शब्द वरचा खाली बघून लिहितोय ना मी, ते शुद्धलेखन म्हणजे वेलांटी मात्रा उकार वेलांटी नाही चुकवणार आहे. नंतर जेव्हा बघा शुद्ध शब्द अशुद्ध शब्द आपण जे मराठीमधले वाचतो, त्यावेळेस ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा. उद्देश असेल, उद्दिष्ट असेल, आशीर्वाद असेल, किंवा म्हणजे आपण बाकीचे बरेच शब्द आहेत त्याच्यामध्ये, वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखे शब्द आहेत, ते लक्षात ठेवा, ते इथं वापरा. आलं लक्षामध्ये? हा. आता बघा, निबंधाची जेव्हा प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा मी ते लिहिले सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, शैक्षणिक, वेगवेगळ्या विषयावर तुम्ही लिखाण करा. त्याचे हे करा. बॅचमध्ये ह्या सगळ्या 7-8-10 प्रकारच्या आपण घेऊच. देश विदेशातील, महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरती जी चर्चा तुमची होते, त्यातली एखादी घडामोडी इन्क्लूड करा. शक्यतो महाराष्ट्र देशातली जास्त इन्क्लूड करा. निबंध, वाक्प्रचार, म्हणींचा, कोटचा वापर करा. ज्या तुम्ही 1ली ते 10वी कविता शिकलेल्या आहात त्याचा वापर करा. आणि कुठलाही गोष्ट असेल तुम्हाला इथे सांगते. तर त्याच्यामध्ये ज्या तुमच्या 1ली ते 10वी, काहींचं 12वीला पण मराठी असू शकतो, माझं होतं स्वतःचं, मला खूप छान वाटायचं 10वी, ह्याच्याबद्दल ज्या तुमच्या कविता झालेल्या आहेत, ओके, तर मग त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे अगदीच कुठून मटेरियल आपण गोळा करायचं का, सेपरेट कोट्सची वही तयार करायची का, ठीक आहे तुम्ही करा, पण अगदी कुठून इंटरनेटवरून कोट आणायचे का, आणायचे असले आणा. पण मला असं वाटतंय तुमचं जे जगणं आहे, कविता, तुमचे धडे, जेव्हा पाठ्यपुस्तक म्हणजे तुमचा अभ्यास तयार करताना, तो तुमचा संविधान, ह्याला विचार करून एका फ्रेम मध्ये बसून त्या गोष्टी तयार करत असतात. तेव्हा त्या गोष्टी आठवा. मी तुम्हाला सांगते की हे कोट्स, कविता ज्या आहेत ते माझे स्वतःचे होते, ते मी स्वतः एकत्र केलेले, आणि ते जे आपली टेस्ट सिरीजची भाषा त्याच्यामध्ये मी ते प्रोव्हाइड करणार आहे, जे मी विचार करते लॉन्च करायचं अजून तरी. तर बघूयात, आणि नाही केलं तरी पण देईल, असं काही नाहीये की देणार नाहीये. ठीक आहे. तर कविता, धडे असतील त्याच्यामध्ये जे कधी कोट्स असतील, आपल्याला बघ तिसरीला पण आंबेडकरांचा धडा हे होता, पाठ होता. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, मला असं आठवतं की कोणी आपल्या उद्धारार्थ धावून येईल याची तुम्ही वाट बघत बसू नका. आलं लक्षात? कोणी आपल्या उद्धारार्थ धावून येण्याचा वाट बघू नका, आपला उद्धार आपण करा. ओके. आता हे तुम्ही कुठेही टाकू शकता वाक्य, जे आता मला आता काही ठरवून आले नव्हते मी लेक्चरला, पण आता आठवलं मला, ते टाकता. तुम्हाला एक स्वाभिमानावर एखादा शब्द असेल तर बघा, एक कविता होती 6वीला, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. म्हणजे मी जरी छोटंच फुल असलं आणि 10 दिशा तिथं हे झाल्या किंवा जिंकील, असं बरेच मला ते चांगलं लक्षात राहतं की मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही, जिंकील मला दवबिंदू, जिंकील तृणाचे पाते, मी फुल तृणातील इवले, मी उमलणार तरीही नाही. तुम्हाला अजून सांगते की सूर्याची एक कविता होती, उगवत्या सूर्याला सरळ नमस्कार करतात, मावळत्या दिनकरा अर्धे तुझं जोडून करा, अशी एक कविता होती त्या अर्थाची. हिंदीचे हरिवंश राणी बच्चन यांची कविता होती, नीड का निर्माण फिरफिर, नेह का वान फिरफिरी. म्हणजे नीड म्हणजे घोसला, आणि नेह म्हणजे प्रेम. आणि त्याच्यामध्ये असं होतं की रात्री खूप असा मोठा हे आला, वादळ आलं, वारा होतं, आणि त्या पक्षाचं घरटं निघून गेलं, आणि पुन्हा त्या पक्षांनी प्रेमाचं आवाहन करून स्वतःच्या कुटुंबाला पुन्हा नीड म्हणजे घरट्याचं आवाहन करून पुन्हा ते परत बांधलं. ओके. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही परत त्या वापरू शकता. सेम इंग्लिश मध्ये पण तशाच कविता आहेत, तसेच पोएट्स आहेत जे आपल्या परत होते, त्याचं वापरायचं, आणि असं कुठून कुठं एक्स्ट्रीम नाही आणायचे. विद्ये विनमती नीती गती, हे जे ज्योतिबा फुले यांचं आहे, सावित्रीबाई फुले, ते तुम्ही वापरू शकता. जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाते उद्धारी.
ओके, ती दोन्हीचा उद्धार करू शकते. पुन्हा तुम्हाला सांगते की महात्मा गांधीचे जे प्रिन्सिपल्स आहेत, 7 प्रिन्सिपल आहेत, ते तुम्ही वापरू शकता. ओके, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही त्याने तुमचा एसे डेकोरेट करू शकता. तुम्हाला पुन्हा सांगते की याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, एक घर घेतलंय, घराचा प्लॅन आहे, आराखडा आहे, त्याच्यामध्ये पिलर्स आहेत ना, पिलर्स घराचे, तो तुमचा माइंड मॅप आहे. ओके, तुमचा माइंड मॅप आहे. आणि त्या माइंड मॅपला पुढे जाऊन डेकोरेशन करायचं काम, हे जे डेकोरेशन करायचं काम आहे डेकोरेशनचं, ते तुमचं कोण करणार आहे, तुमचे जे एक्स्ट्रा कोट्स, कविता वगैरे जे असणार आहेत ते करणार आहे. तर बेसिक स्ट्रक्चर माइंड मॅप नीट पाहिजे. त्याच्यानंतर जे आपल्या घराला डेकोरेशन करायचंय, इकडे तिकडे लाइटिंग बिटिंग करायचंय, ते तुमचं हे करायचं, तुमचे मार्क्स पण वाढणार आहेत. पण मेक शुअर दॅट की फक्त तेच एक्स्ट्रा नसावं, दोन्हीकडे बॅलन्स असावा, आणि माइंड मॅप म्हणजे मेन कोर्स जो आहे त्याच्याकडे इग्नोर झाला नाही पाहिजे. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट, आता बघा, हे निबंधाचे विषय सांगितले. अजून एक, जसं मी IBC इंट्रोडक्शन, बॉडी अँड मिडल कन्क्लुजन हे सांगितलं, सेम तसंच परिचय, मुख्य भाग आणि निष्कर्ष, कन्क्लुजन, अनुमान, हे निबंधामध्ये महत्वाचं पाहिजे. ओके, कारण डिटेल लेक्चरमध्ये पण सांगितलं, खरं तर रिव्हिजन झाल्यासारखी होती, तरी पण मी घेते आता, की परिपूर्ण झाला पाहिजे विचारांचा, त्या विषयाचा, स्टार्ट, मिडल आणि कन्क्लुजन. मराठी असो, इंग्लिश असो, हे वर्तुळ छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, हे वर्तुळ अर्ध्यात ब्रेक करायचं नाही. मला वेळ मिळाला नाही मग माझा एसे राहिला असं नाही, वेळेचं नियोजन करायचं आहे. ते आपण डिटेलमध्ये बॅचमध्ये घेऊच की कसं काय. आता इथं पण तुम्हाला सांगितलं की वेळेचं नियोजन कसं करायचं, ते तुम्ही आधी काय घेऊ शकता, नंतर काय घेऊ शकता, आणि पुढे काय करू शकता. आलं लक्षामध्ये? आता इंग्लिशमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग, फोकस ऑन बॉडी पॅरेग्राफ्स, जे आपण बॉडी पॅरेग्राफ्स करायचे, इन डेप्थ अनालिसिस करायचंय. कसं करायचं? इन डेप्थ अनालिसिस, की त्या लेखकाला काय म्हणायचं मला कळायला पाहिजे. मी लिहिणार आहे आणि मी मार्क पेज करणार आहे, म्हणजे काही झालं तरी मी मार्क मिळवणार आहे, लक्षात ठेवा. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे मी तुम्हाला सांगितलं. ऑर्गनाइज करा त्या गोष्टी, नंतर कन्साइज करा त्याचे आर्ग्युमेंट्स, आपलेच आर्ग्युमेंट्स ऑर्गनाइज कन्साइज करा, त्याला अनालाइज करा. आणि आता कोट्स, पोएम, फ्रेजेसचा योग्य ठिकाणी, हे खूप महत्वाचं आहे बरं का. यात म्हणून कुठं पण घुसडायचं नाही, कारण हे होतं, हे आहे ना, मला हे टाकायचंच आहे कुठं, मग मी कुठेही टाकतो, मी कुठेही टाकते नाही. ओके, आलंय म्हणून आता मला दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलता येते, पण मी तो हा विषय इथं काढणार आहे का? नाही. मला माझा टॉपिक आहे, ओरिएंटेशन लेक्चर घ्यायचं आहे ना, आता निबंधाचा विषय मी तोच घेणार आहे. तो स्टिक टू युअर पॉइंट, आणि ते कुठे टाकायचं ते नक्की ठरवा. आलं लक्षामध्ये? एकच मिनिट. आता निबंध झालं, सारांश लेखन झालं, भाषांतर झालं. येस, थँक्यू. आता ही शेवटची स्लाइड आहे. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की एकच गोष्ट राहिली, मी आता ऍड करते थँक्यू म्हणायच्या आधी, सॉरी. आता एसेचा विषय आपला चाललाच होता ना, त्याच्यामध्ये डिटेल घेतलेलं आहे त्या लेक्चरमध्ये, पण मला असं वाटतं की तो थोडंसं एक्स्ट्रा ऍड करावं, मी करते. कुठला पण जो एसेचा विषय आहे, तो विषय सेंटर पार्ट ठेवायचा. आपण जे GS 1, 2, 3, 4 घेतलोय, ह्या सगळ्याचा वापर त्या एसे मध्ये करायचा. तुम्हाला सांगते, एसे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान धरून असला पाहिजे, त्याच्या विरोधात जी आपली प्रस्तावना आहे ती आठवायची अशा वेळेस. त्याला तर माझा एसे फ्लक्च्युएट होत नाही ना, नाही, त्याला पाहिजे. नंतर तुम्हाला सांगते, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, त्याच्यामध्ये एज्युकेशनल, हे अँगल थोडेसे कव्हर होत आहेत का. जेंडर होतं ना, मेल, फिमेल प्लस ट्रान्सजेंडर पण लक्षात घ्या. नंतर ना, बालकापासून वृद्धांपर्यंत. नंतर ना, स्पेशली एबल्ड लोक, रिजनल, रिलिजनल, इंटरनॅशनल, ठीक आहे, एखाद्याचा पण एखादी तुम्ही टाकू शकता. सॉरी, कुठे गेलं ते, गेलं वाटतं, पण ठीक आहे, वेट, आय विल मेक शुअर. हा आहे. तर मग हे झालं. त्याच्यानंतर ना, रिजनल, रिलिजनल, म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये काय कुठल्या एखाद्या जिल्ह्यात घडलंय का, ते त्याच्यामध्ये ऍड करा. नंतर ना, चालू घडामोडीतलं एखादा जर तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं जीडीपीचं वगैरे, इकॉनॉमिक तर ते तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमचा हा एसे कसा होऊन जातो, बहुआयामी. इंग्लिशमध्ये मल्टी डायमेन्शनल, तो डायव्हर्सिफाय होतो, आणि ह्यातून तुमचं व्यक्तिमत्व किती बहुआयामी ते कळतं. पुढच्या तुम्ही कसे कळतायत ते कळता, त्याचा मार्क त्या आसपासच्या मार्क्स वरती होतो.
ओके. तर बेसिक ह्या सगळ्याचं काय तर मार्क्स आहे प्रत्येक जण व्यवहारी आहे. इथं तुम्ही पण मार्क मिळवायला आलेला आहात, बरोबर आहे ना? म्हणजे पण ह्या सगळ्याचं कन्क्लुजन क्रक्स त्याच्यामध्ये कधी होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेवटी काय आहे, इथं आपला MPSC आहे आणि शेवट काय आहे आपलं पोस्ट आहे. ह्या पोस्टच्या मध्ये पेपर्स आहेत. हं? इथं तुमची इथे ठीक आहे प्रीमियम इंटरव्ह्यू ते जाऊ द्या, पण हे तुमच्या इथं मध्ये पेपर्स आहेत. पेपरच्या आधी काय तुमचं रिडिंग आहे. रीडिंग रीडिंग एकच मिनिट. पेपर आहे तुमची इथं प्रॅक्टिस येणार आहे. ओके, प्रॅक्टिस. त्याच्या आधी तुमचं काय आहे, इथं रीडिंग असणार आहे. आलं लक्षामध्ये? ओके. मग MPSC रीडिंग प्रॅक्टिस पेपर त्याच्यानंतर तुमची पोस्ट आहे. मग ह्या पेपर्समध्ये, ह्या प्रॅक्टिसमध्ये, ह्या रीडिंगमध्ये कुठेही जेवढं देता येईल तेवढं द्या. हे मी जनरलाइज सांगते तुम्हाला, नॉट ह्या फक्त ह्या पेपरसाठी. जेवढं देता येईल तेवढं द्या. असं म्हणलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण आता मला थिंकर आठवत नाही, पण त्या थिंकरचं म्हणणं होतं की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो यू शुड डू एवढी प्रिसाइज आणि परफेक्ट प्रॅक्टिस करा. ह्या गोष्टी खूप इझिली होऊन जातील. इझिली म्हणण्यापेक्षा डेफिनेटली होऊन जातील असं म्हणते. कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की सोपी नाहीये, हा नाही इझिली शब्द मी चुकून वापरला असं समजा की आय इट माय वर्ड्स. MPSC एवढी पण सोपी नाही, पण अशक्य पण नाहीये. आलं लक्षामध्ये? तर ह्यासाठी पेपर्स, प्रॅक्टिस, रीडिंग ह्या गोष्टी कंटिन्यू ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि हेच फक्त ओरिएंटेशन लेक्चर आहे. आपण डिटेल्स सगळ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि सेपरेट विचार करते मी टेस्ट आणि बॅचचा. तर बघूयात. आय विल लेट यू नो. थँक्यू व्हेरी मच. आणि कधी काही प्रॉब्लेम आला तर येस, 1-to-1 मेंटरशिप आय एम देअर अवेलेबल फॉर धिस सेशन. ओके, थँक्यू. डन.